मुख्यमंत्री महोदय, हा तुमचा अपमान नाही, या महाराष्ट्रामधल्या 12, 13, 14 करोड जनतेचा हा अपमान आहे। आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं। ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याचं तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा जीआर काढला, जीआर। अरे बाबांनो, गावगाड्यामधल्या आता इथं सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत। माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडसे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार, कासार, छप्परबंद, अरे ही माणसं कुठं आहेत? अरे ते कोण काळ कुठे? जरांगे चौथी नापास। अरे मी रोज बोलतोय बाबांनो, आपली माणसं टार्गेट केली जात आहेत, आपल्या नेतृत्वाला टार्गेट केले जात आहे, आपल्या नेतृत्वाला बदनाम केले जात आहे। आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे। लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही। प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिलं, तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला खासदार बनवलं। प्रकाशराव सोळंकी आणि विजयसिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे, आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही? दिलं की नाही? तुम्ही मतदान यांना दिलं की नाही? अरे मग बेकायदा मागणीला जरांगे पाटलाला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार? आमचं पंचायत राज मधलं आरक्षण एक वेळ जाऊ शकतं, पण तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी, वस्ती, तांड्यावरून, मोहल्ल्यामधून, गल्लीमधून जातोय। तुम्ही या मत मागायला विधानसभेला आणि लोकसभेला। अरे आरक्षण मागून मिळतं, आरक्षण मागून मिळतं। अरे हे ॲफिडेव्हिट काढून, हा जीआर काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही। अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल, तुम्हाला बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला यावं लागेल, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल। अरे आमच्या